नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे माहिती एकदम इम्पॉर्टंट आहे. 2 मार्च होळीचा दिवस आहे. ठीक आहे, तर सोमवार येणार आहे, लक्षात ठेवा त्या दिवशी. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर या दिवसाला 5 रुपयाचं नाण्याबद्दल मी तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. तर ती माहिती सर्वांनी ऐका. ठीक आहे, तर चला पाहूया. चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं. भक्तांनो, 2 मार्च रोजी होळी येते. तेव्हा आपल्या भारतीय संस्कृतीत हा सण केवळ रंगाचा किंवा उत्सवाचा नसून आध्यात्मिक शुद्धीकरणाचा, नकारात्मक शक्तींचा नाश करण्याचा आणि नव्या सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करण्याचा दिवस मानला जातो. अनेक संत, महात्मे आणि लोक परंपरेत काही प्रतिकारात्मक उपाय सांगितले गेले आहेत. त्यापैकीच 5 भक्तांनो रुपयांचे त्यापैकी 5 रुपयाचे नाणे विशिष्ट ठिकाणी ठेवण्याची प्रथा काही ठिकाणी आढळते. भक्तांनो, या कृतीकडे अंधश्रद्धेच्या दृष्टीने न पाहता तिच्या मागील भाव, श्रद्धा आणि सकारात्मक संकल्प महत्त्वाचा मानला जातो. बाळूमामांच्या विचारसरणीनुसार कोणतीही कृती ही केवळ वस्तूवर अवलंबून नसते, तर ती मनाच्या शुद्धतेवर आणि श्रद्धेवर भक्तांनो आधारलेली असते. 5 रुपयाचे नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पैसा म्हणजे केवळ धन नाही, तर श्रम, कष्ट आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. होळीच्या दिवशी हे नाणे ठेवताना मनात असा संकल्प करावा की आपल्या घरातील दारिद्र्य, वाद, मतभेद आणि नकारात्मकता होळीच्या अग्नीत भस्म व्हावी आणि समृद्धी, शांती व समाधान यांचा वास घरात कायम राहावा. परंपरेनुसार काही जण हे नाणे होळीच्या अग्नीजवळ ठेवतात आणि नंतर ते घरातील तिजोरीत किंवा देवघरात ठेवतात. काही ठिकाणी घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा देवासमोर ठेवून प्रार्थना केली जाते. मुख्य उद्देश हा आहे की आपण वर्षभरासाठी संस्कारात्मक, सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करतो, असा भाव मनात ठेवणे. बाळूमामांच्या संदेशात नेहमी एक गोष्ट अधोरेखित होते की देवावर श्रद्धा ठेवा, पण कर्म सोडू नका. नाणे ठेवणे ही कृती आहे, पण त्यासोबत प्रामाणिक प्रयत्न, कष्ट आणि चांगले आचरण हेही तितकेच आवश्यक आहे. होळी हा दहनाचा सण आहे. जुन्या वाईट सवयी, मत्सर, राग, द्वेष, कुटुंबातील कलह या सर्वांचा त्याग करण्याचा हा क्षण आहे. 5 रुपयाचे नाणे ठेवताना जर आपण मनोमन निश्चय केला की आपण घरात प्रेम, ऐक्य आणि भक्तांनो समाज कल्याणाचा संदेश आहे, लक्षात ठेवा. निश्चय केला की आपण घरात प्रेम, ऐक्य आणि आदर वाढवू, तर त्या संकल्पनाची शक्ती खरी फलदायी ठरते. बाळूमामांच्या शिकवणीत साधेपणा, श्रद्धा आणि समाज कल्याणाचा संदेश आहे. ते सांगतात की लहान उपाय मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकतात, पण त्यामागील भावना निर्मळ असली पाहिजे. ही कृती करताना स्वच्छता राखणे, मन शांत ठेवणे आणि कुटुंबासह प्रार्थना करणे याला विशेष महत्त्व दिले जाते. नाणे ठेवून झाल्यावर गरिबांना दान करणे, अन्नदान करणे किंवा एखाद्या गरजूला मदत करणे ही अधिक पुण्यकारक मानले जाते, कारण खरी लक्ष्मी ही केवळ घरात साठवण्यामागचे वाढत नाही, लक्षात ठेवा, तर वाटल्याने वाढते. तसेच भक्तांनो, 5 रुपयाचे नाणे ठेवण्यामागे अंधविश्वास नसून भक्तांनो श्रद्धा, सकारात्मक विचार आणि नवी सुरुवात करण्याचा संकल्प हा मुख्य हेतू आहे. बाळूमामांच्या विचारसरणीनुसार भक्तांनो सकारात्मक आणि नवी सुरुवात करण्याचा संकल्प आहे. बाळूमामांच्या विचारसरणीनुसार देवावर विश्वास ठेवा, पण आपल्या कर्मावर अधिक विश्वास ठेवा. श्रद्धा आणि परिश्रम यांची सांगड घातली तरच वर्षभर भरभराट, आनंद आणि समाधान मिळते. भक्तांनो, 2 मार्चला येणारी होळी ही केवळ सणांची तारीख नसते, तर ती भक्तांनो मन, घर आणि वातावरण शुद्ध करण्याची संधी असते. लोक परंपरेत सांगितलेले 5 रुपयाचे नाणे ठेवण्याचे संकेत हे भक्तांनो
केवळ धनप्राप्तीसाठी नसून जीवनातील स्थैर्य, कृतज्ञता आणि संतुलन जपण्यासाठीचे प्रतिकारात्मक साधन मानले जाते. तसेच भक्तांनो, होळी म्हणजे दहन. या दिवशी प्रल्हाद यांच्या अढळ भक्तीची आणि होलिका यांच्या अहंकाराचा अंताची कथा स्मरली जाते. या कथेतून एक मोठा संदेश मिळतो. अहंकार जळतो, श्रद्धा टिकते. त्यामुळे 5 रुपयाचे नाणे ठेवताना होळीच्या भक्तांनो, मनात अहंकार, राग, मत्सर, द्वेष या नकारात्मक गोष्टी होळीच्या अग्नीत अर्पण करण्याचा भाव ठेवला जातो. 5 या संख्येला देखील वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचे प्रतिनिधित्व 5 करते. नाणे पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. अग्नीसमोर ठेवणे म्हणजे तेज तत्वाशी एकरूप करणे. त्या क्षणी आपण विश्वातील 5 तत्वाशी आपले संतुलन साधण्याचा संकल्प करतो, अशी या आध्यात्मिक व्याख्या केली जाते. काही ठिकाणी परंपरेनुसार हे नाणे होळीच्या अग्नीजवळ ठेवून दुसऱ्या दिवशी ते देवघरात ठेवतात. काही जण ते तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवतात, ज्याचा अर्थ असा घेतला जातो की वर्षभर अन्नधान्य आणि आर्थिक स्थैर्य अबाधित राहो. मात्र या सर्व कृतीचा खरा गाभा श्रद्धा आणि सकारात्मक विचार हा आहे. बाळूमामा विचारसरणीत साधेपणा आणि लोककल्याण यांना मोठे स्थान आहे. त्यांच्या शिकवणीत असे अधोरेखित केले जाते की छोट्या कृतीतूनच मोठा बदल घडतो, पण त्यासाठी मन शुद्ध असणे आवश्यक आहे. नाणे ठेवताना भक्तांनो, जर आपण प्रामाणिकपणे संकल्प केला की कुटुंबात प्रेम वाढवू, वडीलधाऱ्यांचा आदर करू, मेहनतीने काम करू आणि इतरांना मदत करू, तर त्या संकल्पनाची शक्ती खरी कृपा आहे. भक्तांनो, याकडे वेगळ्या अर्थाने पाहायला झाले की भक्तांनो, तर 5 रुपये हे अत्यंत लहान मूल्य आहे. याचा अर्थ असा की मोठ्या खर्चाशिवाय आपण श्रद्धा व्यक्त करू शकतो. देवाला मोठ्या रकमेची आवश्यकता नसते, भावनांची गरज असते. म्हणून हे नाणे ठेवणे म्हणजे आपल्या भक्तांनो कमाईत एक अंश कृतज्ञतेने अर्पण करणे. होळीच्या दिवशी घर स्वच्छ करणे, भक्तांनो देवपूजा करणे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे आणि शक्य असल्यास गरजूंना मदत करणे हीच खरी समृद्धीची वाट आहे. नाणे ठेवण्याची कृती ही त्या सर्वांचा एक प्रतिकारात्मक भाग आहे. तसेच भक्तांनो, 5 रुपयाचे नाणे ठेवण्यामागे केवळ धनलाभाचा विचार नसून मनशुद्धी, सकारात्मकता, कृतज्ञता आणि नव्या सुरुवातीचा संकल्प दडलेला आहे. भक्तांनो, मनशुद्धी, सकारात्मकता, कृतज्ञता आणि नव्या सुरुवातीचा संकल्प दडलेला आहे. श्रद्धा, सदाचार आणि परिश्रम यांच्या आधारावरच खरा आशीर्वाद मिळतो, हा संदेश या परंपरेतून दिला जातो. भक्तांनो, 2 मार्चची होळी ही केवळ कॅलेंडरवरील तारीख नसून जीवनातील एक आध्यात्मिक टप्पा मानला जातो. या दिवशी भक्तांनो, या दिवशी 5 रुपयाचे नाणे विशिष्ट ठिकाणी ठेवण्याची परंपरा आहे. काही भागात आढळते, पण या कृतीकडे केवळ उपाय म्हणून न बघता भक्तांनो, तिच्या मागील भावार्थ समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. होळीची मूळ कथा आपल्याला प्रल्हाद आणि होलिका यांची आठवण करून देते. प्रल्हादाची भक्तांनो श्रद्धा जिंकली आणि होलिकेचा अहंकार नष्ट झाला. त्यामुळे होळी म्हणजे अहंकाराचा अंत आणि श्रद्धेचा विजय. 5 रुपयाचे नाणे ठेवताना भक्तांनो, 5 रुपयाचे नाणे ठेवताना नकारात्मक प्रवृत्ती आपल्या जीवनातून बाजूला काढली पाहिजे. मनात हा भाव ठेवला जातो की आपल्या जीवनातील नकारात्मक प्रवृत्ती जळून जाव्यात आणि श्रद्धा, संयम आणि सदाचार या गोष्टी टिकून राहाव्यात. तसेच 5 रुपयाचे नाणे हा एक छोटा पण अर्थपूर्ण संकेत आहे. 5 ही संख्या पंचमहाभूतांची आठवण करून देते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. नाणे पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे.
होळीचा भक्तांनो अग्नी तेज तत्वाचे प्रतिनिधित्व करतो. या दोन तत्वांच्या साक्षीने आपण वर्षभर संतुलन, स्थैर्य आणि सकारात्मकता राखण्याचा संकल्प करतो. काही परंपरांमध्ये हे नाणे होळीच्या अग्नीजवळ ठेवून दुसऱ्या दिवशी देवघरात किंवा तिजोरीत ठेवले जाते. यामागील अर्थ असा की वर्षभर घरात भक्तांनो आर्थिक स्थैर्य आणि अन्नधान्याची कमतरता भासू नये. काही जण हे नाणे घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवतात, ज्याचा अर्थ असा घेतला जातो की घरात प्रवेश करणारी ऊर्जा सकारात्मक असावी. भक्तांनो, बाळूमामांच्या शिकवणीत नेहमी साधेपणा, श्रद्धा आणि कर्म यांना महत्त्व दिले जाते. ते सांगतात की कोणताही उपाय हा मनाच्या शुद्धतेशिवाय निष्फळ आहे. नाणे ठेवताना जर आपण प्रामाणिक संकल्प केला की आपण वडीलधाऱ्यांचा आदर करू, कुटुंबात प्रेम जपू, मेहनतीने काम करू आणि इतरांना मदत करू, तर त्या संकल्पनेतूनच खरे फळ मिळते. भक्तांनो, या कृतीकडे वेगळ्या अर्थाने पाहिले तर 5 रुपये ही लहान रक्कम आहे. याचा संदेश असा की देवाला मोठ्या देणग्या नकोत, निर्मळ भावनाच पुरेशी असते. भक्तांनो, लहान नाणे ठेवून आपण आपल्या कमाईतील एक भाग कृतज्ञतेने अर्पण करतो. हा भाग कृतज्ञतेचा आणि नम्रतेचा आहे. भक्तांनो, होळी हा नव्या वर्षाच्या प्रारंभाचा संकेत मानला जातो. त्यामुळे या दिवशी घराची स्वच्छता, मनाची शुद्धी, कुटुंबासोबत प्रार्थना आणि शक्य असल्यास दानधर्म करणे हे अधिक फलदायी ठरते. नाणे ठेवण्याची कृती ही त्या सर्वांचा एक छोटा पण प्रतिकारात्मक भाग आहे. शेवटी भक्तांनो, कोणतीही परंपरा ही श्रद्धेवर आधारलेली असते. भक्तांनो, तिचा गाभा म्हणजे सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न आणि समाजासाठी सद्भाव. भक्तांनो, 5 रुपयाचे नाणे ठेवताना जर आपण मनोमन ठरवलेले की येणारे वर्ष प्रेम, शांती आणि समृद्धीने भरलेले असावे, तर तो संकल्पच खरा आशीर्वाद ठरतो. भक्तांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती, महाराष्ट्रातील सणासुदीची सर्व इम्पॉर्टंट माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, शेअर करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी, बाळूमामाच्या नावानं चांगलं हेच लिहा. भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभारी आहे. बाळूमामाच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.